एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा कार्यालयामध्ये आलेले होते आणि यावेळी त्यांनी विधिवत पूजा करून गणरायाची आरती केली। लोकसभेच्या निवडणुकीच्या यशाची पुनरावृत्ती होईल असा दावा त्यांनी केला। राज्यभरात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे। घरोघरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सुद्धा गणेशाची अगदी मनोभावे आराधना केली जाते, पूजा अर्चा केली जाते आहे। भाविकांची गणेशाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दीही पाहायला मिळते आहे। एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयात यंदा प्रथमच गणरायाची स्थापना करण्यात आली आणि त्याची रोज मनोभावे पूजा केली जाते आहे। अनेक सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटी गणेश भक्त या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि आज आपल्याबरोबर आहेत, आमच्या कार्यालयात आलेले आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार। त्यांचं स्वागत करूया। खूप खूप स्वागत आहे सर तुमचं एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयामध्ये। धन्यवाद। आज गणेशजीचं दर्शन करण्याची संधी एनडीटीव्हीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाली। मनाला खूप आनंद वाटला। गणेशोत्सवाच्या तुम्ही जनतेला सर्वप्रथम काय शुभेच्छा द्याल? गणेशोत्सवाच्या शुभेच्छा माझ्या एवढ्याच आहेत की गणेशजीकडे विनंती आहे आणि अर्चना आहे माझी की माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना जे काही संकट आले आत्ता अतिवृष्टीमुळे आणि त्यातून सगळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, अश्रू आहे, ते अश्रू पुसण्याची ताकद आमच्यामध्ये आम्हाला दे आणि सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी देऊन त्यांना मदत करण्याची मागणी बापांच्या चरणी मी केलेली आहे। आणि सर्व गणेश भक्तांना माझी विनंती असणार आहे की बाप्पा म्हणजे गणेशजी म्हणजे विघ्नहर्ता आणि या राज्यावर आलेलं काही जे काही विघ्न असेल ते मग महिलावरील अत्याचार झालेली वाढ असेल, शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत, बेरोजगारांची वर आलेलं एक संकट आहे, या सगळ्या संकटातून महाराष्ट्राला मुक्ती देण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे। यासाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी मागणी या निमित्तानं मी करतोय।